शनिवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी हरिभाई देवकरण प्रशालेत 1996च्या बॅचचे गेट टुगेदर संपन्न झाले। तब्बल 27 वर्षांनंतर त्यांच्या बॅचचे स्नेहमिलन उत्साहात पार पडले। हरिभाई प्रशालेच्या मुळे हॉलमध्ये जल्लोषात कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी शाळेच्या आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मुख्याध्यापक मोतीबने सर, मुख्याध्यापक कांबळे सर यांच्यासह 30हून अधिक शिक्षकांची उपस्थिती होती। यानिमित्त 1996च्या बॅचच्या वतीने शाळेला 60,000 रुपयांची देणगी देण्यात आली। मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलोर अशा विविध शहरातून मित्रमंडळी आली होती। या बॅचमधील बरेच जण व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर आणि नगरसेवक झाले आहेत। दीपारी केटरर्सच्या अस्सल सोलापुरी जेवणाने कार्यक्रमाची लज्जत वाढवली। गप्पा, खेळ, गाणी यात सर्व विद्यार्थी रमले आणि आपली लहानपणीची शाळा परत एकदा सर्वांनी अनुभवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपन डंके यांनी केले। या कार्यक्रमासाठी नंदिनी किणीकर, अनघा साठे, तपन डंके, नीता शंखे, ओंकार दाते, जान्हवी झांबरे, सारंग पंचवाघ, अभय कुलकर्णी, विक्रांत पवार, अनघा साठे, राधेश शहा, दत्ता बिराजदार, कासिम शेख यांच्या कमिटीने काम पाहिले। बेंगलोरहून बीएसएफचे उपनिरीक्षक लक्ष्मण शिंदे यांचीही उपस्थिती होती। कार्यक्रमानंतर बीएसएफ उपनिरीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली। ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता। ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता। कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता। कितीही असला नोकरीचा लढा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता। वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता। मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता। हरवलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी, पण मित्रा तो आपला काळच बरा होता। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।